हरे कृष्ण. स्वागत आहे आपल्या सर्वांचं श्रीमद भगवद्गीता प्रातःकालीन श्रीमद भगवद्गीता क्लासमध्ये. आज आपण विशेष श्रीमद भगवद्गीता अध्याय 15वा, याचं नावच आहे पुरुषोत्तम योग. काय नाव आहे अध्यायाचं? पुरुषोत्तम योग. आणि हा अध्याय फार महत्त्वाचाही आहे. का महत्त्वाचा अध्याय आहे? कारण याच्यामध्ये हे दिसते का? तर हा पूर्ण अध्याय थोडक्यामध्ये आपण बघणार. कारण आता सध्याचा जो महिना चालू आहे आपल्या सर्वांना माहिती आहे का? कोणता महिना चालू आहे? हां, कोणता महिना चालू आहे? कोणता? अधिक मास चालू आहे. अधिक मास, त्यालाच काय म्हटलं जातं? पुरुषोत्तम मास. तर या पुरुषोत्तम मासामध्ये हा जो 15वा अध्याय आहे, आणि या अध्यायाचं नाव काय आहे? काय नाव आहे? पुरुषोत्तम योग. म्हणून या महिन्यामध्ये हा अध्याय पाठ केला जातो, विशेष करून पूर्ण अध्याय. तर आपण सुद्धा सुरुवातीला हा पूर्ण अध्याय पाठ करूया. जास्त वेळ लागत नाही, तुम्ही माझ्यासोबत म्हणायचं सर्वांनी. अध्याय 15वा पुरुषोत्तम योग सगळ्यांनी एकत्र म्हणायचा. श्री भगवान उवाच ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवीत् अधश्चोर्ध्वं प्रसुता सस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालः अधश्च मूलानि अनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी निर्मानमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामः द्वन्द्वैर्मुक्ताः सुखदुःखसङ्गैर्गच्छन्त्यमूढा पदमव्ययं तत् न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्कामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात् श्रोत्रं चक्षुः स्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः यदादित्यगतं तेजो जगद्भासयते अखिलं यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकं गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधी सर्वः सोमो भूत्वा रसात्मकः अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधं सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यः वेदान्तकृत्वेदविदेव चाहं द्वामिमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कुटस्थोऽक्षर उच्यते उत्तमः पुरुषोऽस्त्वन्य यो परमात्मेति उदाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्य अव्यय ईश्वरः
यस्मादक्षरमतीतोऽहम् अक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः यो मामेव सम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वा विभजति मां सर्वभावेन भारत इति गुह्यतमं शास्त्रम् इदम् उक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान्यः स्यात् कृतकृतश्च भारत इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु श्रीमद् पुरुषोत्तमयोग नाम पंचदशोऽध्यायः। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। या अध्यायामध्ये हा अध्याय पूर्ण झाला. किती जास्त वेळ, 20 श्लोक आहेत केवळ. या महिन्यामध्ये हा पठण करणं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही रोज पण पठण करू शकता. अजून हा महिना आहे. या पुरुषोत्तम मासाचं महात्म्य आहे विशेष. भगवंताचं दर्शन घेण्याचं, दीपदान करण्याचं, मंगल आरती करण्याचं. आणि तुमचे एक्झाम चालू आहेत आणि तुम्ही मंगल आरती न करता झोपा काढताय, तर विशेष महत्त्व आहे या मासाचं. या मासामध्ये जास्तीत जास्त स्नान करायला, चंद्रभागेमध्ये स्नान, नदीमध्ये विशेष करून स्नान केलं पाहिजे. जेवढं जमतं तेवढा वेळा केलं पाहिजे, जास्तीत जास्त वेळा. गोविंद प्रभू काल म्हणत होते ते येणार आहेत स्नान करण्यासाठी. तर का एवढं सगळं या अधिक मासामध्ये? का अधिक मास म्हणजे काय की बोनस आहे, एक्स्ट्रा मास आहे. 3 वर्षातून 1 मास भगवंत एक्स्ट्रा देतात. कशासाठी? केवळ भक्तीसाठी. अधिक मास भक्तीसाठी आहे खास. दुसरं काहीच केलं जात नाही याच्यात. ना या मासामध्ये लग्न केले जातात, ना या मासामध्ये कुठलंच कार्य केलं जात नाही. जे पवित्र कार्य आहे, पवित्र कार्य म्हणजे विशेष बाकीचे, भक्ती तर जास्त केली जाते, पण भक्ती सोडून बाकीची कुठली कार्य केली जातच नाहीत या मासामध्ये. तर जास्तीत जास्त भक्ती करायला पाहिजे, जेणेकरून आपण भगवान श्रीकृष्णांना प्राप्त करू शकतो. तर अधिक मासाचं अधिक का म्हटलेलं याला? कारण हा एक्स्ट्रा झालेला मास आहे, किंवा याला मल मास सुद्धा म्हणतात. मल म्हणजे मळ, शरीरावरचा मळ आहे की नाही. तर मल मास हा एक्स्ट्रा म्हणून. किंवा सूर्य आणि चंद्राची गणना असते, तुम्हाला माहिती आहे. आपले जे कॅलेंडर आहेत, तर सूर्य गणनेनुसार आणि चंद्र गणनेनुसार आपलं जे हे कॅलेंडर आपण जे वापरतो इंग्लिश कॅलेंडर, ते कशाच्यानुसार? चंद्राच्या गणनेनुसार चालते. तर त्या दोन्ही गणनेमधून जेव्हा गॅप पडतो, सूर्याची जी म्हणजे सूर्य फिरतो आणि चंद्रही फिरत राहतो, तर त्या दोघांमध्ये जो गॅप पडतो 3 वर्षातून एकदा, त्याच्यातून हा एक्स्ट्रा महिना जनरेट होतो. तर त्यामुळे त्याला म्हटलेलं आहे अधिक मास. तर त्या प्रत्येक जी महिना आहे, त्या प्रत्येक महिन्याचा अधिष्ठात्री देव आहे. अधिष्ठात्री देव म्हणजे ओनर ऑफ पर्टिक्युलर मंथ. तर त्याच्यामध्ये विशेष, तसं भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सांगितलं, मासानाम मार्गशीर्षो अहम. मार्गशीर्ष महिन्यामध्ये मी, सर्व महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिना मी आहे. जसं कार्तिक महिन्याचे अधिष्ठात्री देव कोण आहे? श्रीमती राधाराणी आहे. तर तसं या अधिक मासाचं कोणी अधिष्ठात्री देवच नव्हतं. तर बाकीचे सगळे जे देवी देवता होते ते म्हणले, अरे तुला कोणीच नाही आहे, वाली तू एक्स्ट्रा झाला आहे, त्यामुळे तुला वाळीत टाकल्यासारखं केलं. आणि ते अधिक मास निराश झाले, हताश झाले. आणि निराश हताश झाल्यानंतर कुठं जातात सगळे? भगवंतांकडे. मग अधिक मास भगवंतांकडे गेले. भगवंतांकडे गेल्यानंतर भगवंत म्हणाले की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ज्याचं कोणीच नाही त्याचं कोण असतंय? भगवंत असतं. तुम्ही सर्वेश्वरेश्वर ब्रजेंद्र कुमार, तोमार इच्छाय विश्वे सृजन संहार. सर्वेश्वरेश्वर, सर्व ईश्वरांचेही ईश्वर कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि तोमार इच्छाय विश्वे सृजन संहार, त्यांच्या इच्छेनुसारच सृजन संहार, ते ह्या अध्यायामध्येही सांगितलेलं आहे. तर पहिल्या श्लोकात काय म्हटलं बघा, श्री भगवान उवाच. सगळे भगवंतांनीच म्हणलेले श्लोक आहेत बऱ्यापैकी. की श्री भगवान म्हणाले, असा एक शाश्वत वटवृक्ष आहे ज्याचे मूळ वर आहे आणि शाखा खाली आहेत आणि पाने वैदिक मंत्र आहेत. जो या वृक्षाला जाणतो तो वेदांना जाणतो. काय म्हटलेलं आहे? असा एक शाश्वत वटवृक्ष आहे ज्याचे मूळ वर आहे आणि शाखा खाली आहेत.
असा वटवृक्ष कधी या भौतिक जगात बघायला भेटतोय का? भगवंत सांगतायत. पाने वैदिक मंत्र आहेत आणि जो या वृक्षाला जाणतो तो वेदांना जाणतो. तर या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की भौतिक जगाची तुलना वटवृक्षाची करण्यात आली आहे. ते एक चित्र आहे बघा गीतेमध्ये, जे चित्र दाखवलेत की नाही सगळे, त्याच्यामध्ये एक चित्र आहे, ते चित्राचं यामध्ये ते सांगितलेलं. वडाच्या झाडाचं चित्र गीतेमध्ये बघा, किती 5 नंबरवर चित्र दाखवलेत सगळे त्याच्यामध्ये आहे. हां, हे बघा 15.1 तात्पर्य. तर ह्याच्यामध्ये रिफ्लेक्शन, हे आध्यात्मिक जगत आणि भौतिक जगाचं रिफ्लेक्शन दाखवलेलं आहे. तर वर जे दाखवलेलं आहे आध्यात्मिक जग आहे, सापडलं का? हे चित्र आहे, एक विशेष हे चित्र. तर ह्या चित्रामध्ये दाखवलेलं आहे. वरचं आहे ते आध्यात्मिक जग आहे आणि खाली उलटी पानं आणि फांद्या जे आहेत ते काय आहे, दिसलं का तुम्हाला? दिसलं का? तर ते बघा नीट, त्या वृक्षाची मुळं वर आहेत आणि फांद्या खाली आलेत, उलटं दाखवलेलं आहे. तर का असं केलं आहे? तर यामध्ये भगवंतांना सांगायचं आहे की हे भौतिक जगत आध्यात्मिक जगाची काय आहे, रिफ्लेक्शन. बरोबर आहे का? परावर्तित काय म्हणतो त्याला आपण, प्रतिबिंब आहे. प्रतिबिंब काय आहे? प्रतिबिंब आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. पुढं भगवंत म्हणतात दुसऱ्या श्लोकामध्ये, कुठे गेलं 15वा अध्याय, दुसऱ्या श्लोकामध्ये काय म्हणलेलं आहे? या वृक्षाचे वास्तविक रूप या जगतात अनुभवता येत नाही, याचा आदी अंत आधार कोणीही जाणू शकत नाही. परंतु मनुष्याने खोलवर मुळे गेलेल्या या वृक्षाला निश्चयाने अनासक्तीरूपी शस्त्राद्वारे छेदून टाकले पाहिजे. त्यानंतर मनुष्याने असे स्थान शोधावे ज्या ठिकाणी गेल्यावर पुन्हा परतावे लागत नाही. ज्या परमपुरुषाकडून अनादी काळापासून सर्व गोष्टींचा प्रारंभ आणि विस्तार झाला आहे, त्या परमपुरुषाला त्या ठिकाणी शरण गेले पाहिजे. परमपुरुष कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण आहेत. काय कसली पेपर आहे जाऊ. तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की ज्या परमपुरुषाला शरण गेले पाहिजे. परमपुरुष कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण आहेत, म्हणून त्यांना शरण गेलं पाहिजे. आणि हा जो वृक्ष आहे, हा वृक्ष म्हणजे भौतिक जगताचं वर्ण, त्याच्याशी तुलना केलेली आहे त्या वृक्षाशी. आणि मग हळूहळू काय म्हणलेलं आहे की संबंध छेदून वास्तविक वृक्ष जो आहे तो कोणता आहे? आध्यात्मिक वृक्ष आहे किंवा आध्यात्मिक जगत आहे. वास्तविक जगत, त्या आध्यात्मिक जगतामध्ये जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इथले जे संबंध आहेत, भौतिक जगातले संबंध छेदून तोडून आपण काय केलं पाहिजे? आध्यात्मिक जगामध्ये जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 5व्या श्लोकामध्ये म्हणलेलं आहे, जे खोटी प्रतिष्ठा, मोह आणि असत्संगापासून मुक्त आहेत, जे नित्यत्व जाणतात, भौतिक वासनेतून मुक्त झाले आहेत, तसेच सुखदुःखांच्या द्वंद्वापासून मुक्त झाले आहेत आणि मोहरहित होऊन परमपुरुषाला शरण कसे जावे हे जाणतात, त्यांना त्या शाश्वत धामाची प्राप्ती होते. कोण जाऊ शकतं भगवंताच्या धामात? जे खोटी प्रतिष्ठा, मोह, असत्संगापासून मुक्त आहेत. तर या एवढ्या सोप्या गोष्टी नाहीत. भौतिक जगामध्ये राहत असताना ह्या सगळ्या गोष्टी आवडीच्या असतात. खोटी प्रतिष्ठा कोणाला नको आहे? सगळेजण कशासाठी करतायत? सगळं काही कार्य कशासाठी करतायत? प्रतिष्ठा हवी असते लोकांना, कोणालाही प्रतिष्ठा हवी असते. त्यानंतर मोह सुटत नाही. एखादी चांगली गोष्ट असेल किंवा आपले नातेवाईक असतील किंवा आपली पद पोझिशन असेल, त्याच्यापासून आपला मोह सुटत नाही. पैशाचा मोह सुटत नाही. असत्संग सुटत नाही. फ्रेंड्स सर्कल असते, कितीही सांगितलं त्यांचं की तरीसुद्धा आपण त्याच गोष्टी जाऊन करत असतो. आणि भौतिक वासनेतून मुक्त झाले आहेत, म्हणजे इच्छा, भौतिक इच्छा कमी होतात का? नाही होत. त्या इच्छातून मुक्त होण्यासाठी झालेलाच व्यक्ती भगवंतांना प्राप्त करू शकतो. सुखदुःखाच्या द्वंद्वापासून मोहरहित होऊन परमपुरुषाला कसं शरण जावं हे ज्यांनी ओळखलेलं आहे किंवा ज्यांनी गुरुच्या चरणांचा आश्रय घेऊन गुरुच्या मार्गदर्शनाखाली जे काही करत आहेत, तेच व्यक्ती भगवंतांना प्राप्त करू शकतात. 6व्या श्लोकामध्ये म्हणलेलं आहे,
त्या माझ्या धामाला परमधामाला त्या माझ्या परमधामाला सूर्य चंद्र तसेच अग्नी किंवा वीज प्रकाशित करीत नाही. तर धामात कोण जाऊ शकतं हे आधी सांगितलं ना. आता भगवंत धामाचं वर्णन करत आहेत. तिथे सूर्यचंद्र नाही, इथे सूर्य आणि चंद्रामुळे आपल्याला दिवस रात्र होते, पण भगवंताच्या धामाला सूर्यचंद्र नाही. जे त्या धामाला पोचतात ते पुन्हा या भौतिक जगात परत येत नाहीत. एकदा भगवंताच्या धामात गेलं की आपण परत येणार नाही. तुका वैकुंठासी गेला नाही परतून आला. तुकाराम महाराज वैकुंठात गेले, परत आले नाहीत. आलते तसे 2-3 वेळा दुसऱ्यांना वैकुंठात घेऊन जाण्यासाठी, त्यांच्या मुलीला वगैरे. पुढच्या श्लोकात म्हणलेलं आहे, बद्ध जगातील जीव हे माझे सनातन अंश आहेत. बद्ध जीवनामुळे ते मनासहित 6 इंद्रियांशी कठीण संघर्ष करीत आहेत. ममैव अंशो जीवलोके. सगळे जीव भगवंताचे अंश आहेत आणि मनासहित 6 इंद्रिय. मनासहित 6 इंद्रिय कुठली कुठली आहेत सांगा समर्थ प्रभू. मनासहित 6 इंद्रियांची नावं सांगा. हां सांगा. 5 ज्ञानेंद्रिय आणि 1 मन. सांगा पटकन. नाक डोळे जीभ त्वचा कान. डोळे नाक जीभ त्वचा कान. त्यानंतर काय म्हटलेलं आहे 8व्या श्लोकामध्ये, ज्याप्रमाणे वायू आपल्याबरोबर गंध घेऊन जातो त्याचप्रमाणे भौतिक जगतातील जीव आपल्याबरोबर जीवनातील विविध संकल्पना एका देहातून दुसऱ्या देहात घेऊन जातो. अशा रीतीने तो एक प्रकारचा देह धारण करतो आणि पुन्हा दुसरे शरीर धारण करण्याकरिता पहिल्या देहाचा त्याग करतो. जसं हवेबरोबर गंध जातो तसंच काय की सांगितलेलं आहे की जीव आपल्याबरोबर पूर्वीच्या काही सवयी असतात आपल्या. बघा काही लोकांना काही गोष्टी लगेच जमतात. कोणी रिदम पकडण्यासाठी कोणी मृदंग वाजवायचं शिकलं तर तो लगेच शिकतो. का? कारण त्यानं मागच्या जन्मामध्ये ते केलेलं आहे आणि त्याचे इम्प्रेशन्स तो माइंडवरती किंवा त्या सूक्ष्म शरीरासोबत तसेच घेऊन पुढं आलेला आहे, दुसऱ्या शरीरामध्ये आलेला आहे. आणि अशाच प्रकारे एक शरीर सोडून दुसरं शरीर तो धारण करत राहतो. त्यानंतर म्हटलेलं आहे 9व्या श्लोकामध्ये, अशा प्रकारे जीव दुसरे स्थूल शरीर धारण करून मनाशी केंद्रित झालेले कान नेत्र जिव्हा नाक स्पर्श इत्यादी विशिष्ट प्रकारची इंद्रिये प्राप्त करतो. अशा रीतीने तो एका विशिष्ट प्रकारच्या इंद्रिय विषय समूहाचा उपभोग घेतो आणि प्रत्येक देहामध्ये तो काय करत राहतो. हे जे 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय आहेत त्यांच्याद्वारे इंद्रिय भोग करत राहतो. आणि इंद्रिय भोग करत राहिल्यामुळं काय होतं, भोग केल्यामुळं तो कर्मबंधनामध्ये अडकतो आणि पुढं भगवंतांना प्राप्तीचा तर काही विषयच नाही. मग पुढं काय भगवंत म्हणतायत, जीव आपल्या देहाचा त्याग कसा करतो तसेच प्राकृतिक गुणांच्या प्रभावामुळे तो कोणत्या प्रकारच्या देहाचा उपभोग घेतो हे मूर्ख लोक जाणू शकत नाहीत. परंतु त्याला ज्ञानचक्षु आहेत तो हे सर्व पाहू शकतो. ज्याला ज्ञानचक्षु आहेत तो हे सर्व पाहू शकतो. तर कशा प्रकारे जीव, काही लोक म्हणतात की मेल्यानंतर काय होणार आहे, कुणी बघितले पुढचं काय होणार आहे का, कशाला एवढी चिंता करायची आहे, कशाला भगवद्गीता वाचायची आहे, कशाला गळ्यामध्ये माळ घालायची आहे, काय भक्तीची आवश्यकता आहे, मेलं की सगळं संपलं असं म्हणणारे लोक पण आहेत भरपूर. तर असं नाही आहे. त्यामुळं म्हटलेलं आहे, भगवान सांगतात की ज्याला ज्ञानचक्षु आहेत म्हणजे ज्याला शास्त्राचं ज्ञान आहे, गीतेचं ज्ञान आहे, तोच व्यक्ती ह्या सगळ्या गोष्टी पाहू शकतो की कशा प्रकारे एका देहातून दुसऱ्या देहामध्ये स्थानांतर होतं, देहांतर होतं त्या आत्म्याचं, आणि कशा प्रकारे तो बंधनातून म्हणजे पूर्वीचंच कर्म असतं ते पुन्हा त्याला भोगावं लागणार आहे पुढच्या जन्मामध्ये काही गोष्टींचं, हे सगळं त्याला ज्ञात होतं गीतेचा किंवा शास्त्राचा अभ्यास गुरुच्या मार्गदर्शनाखाली केल्यानंतर. पुढं म्हणतात भगवंत, प्रयत्न करणारे आत्मसाक्षात्कारी योगीजन हे सर्व स्पष्टपणे पाहू शकतात. परंतु ज्यांचे मन अविकसित आहे आणि ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेला नाही ते प्रयत्न करूनही काय घडत आहे हे जाणू शकत नाहीत. आत्मसाक्षात्कारी योगीजन जाणू शकतात ज्यांनी स्वतःचा मी शरीर नसून आत्मा आहे किंवा मी भगवंताचा अंश आहे, भगवान श्रीकृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत हे जाणलेलं आहे, असे लोकच काय करू शकतात, हे सगळं जन्म मृत्यू आणि कशा प्रकारे एका देहातून दुसऱ्या देहात आत्मा प्रवेश करतो हे सगळ्या गोष्टी जाणतात. पण ज्यांचं मन अविकसित आहे, ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेलं नाही, ज्यांचं मन स्थिर झालेलं नाही भगवंतांवरती
किंवा ज्यांना कसल्याही प्रकारचा आध्यात्मिक ज्ञानामध्ये रसच नाही किंवा कुठल्याही प्रकारचं आध्यात्मिक ज्ञान नाही, अशा लोक जाणू शकत नाहीत. पुढं म्हटलेलं आहे 12व्या श्लोकामध्ये, अखिल जगताचा अंधकार नाहीसे करणारे सूर्याचे तेज माझ्यापासून उत्सर्जित होते आणि चंद्राचे व अग्नीचेही तेज माझ्यापासूनच उत्सर्जित होते. आता इथं भगवान सांगतं सगळं काही. सूर्य आणि चंद्राला प्रकाश कुठून प्राप्त होतो? कुठून प्राप्त होतो? आपल्याला विज्ञानामध्ये काय शिकवलं? सूर्य आणि चंद्र स्वयंप्रकाशित तारे आहेत, स्वयंप्रकाशित नाही आहेत. गीता काय सांगते बघा, इथं भगवंतांनी सांगितलेलं आहे 15व्या अध्यायामध्ये 12वा श्लोक, अखिल जगताचा अंधकार नाहीसा करणारे सूर्याचे तेज कुणापासून? भगवंतांपासून येते. कुणापासून येते रमेश प्रभू? आणि चंद्राचे अग्नीचेही तेज कुठून येते? भगवंतापासून येते. आता पुढच्या श्लोक बघा, गामाविश्यच भूतानी धारयाम्यहमोजसा पुष्णामी चौषधी सर्व सोमो भूत्वा रसात्मका. अनेक ग्रह तारे फिरतात की नाही, ग्रह आपली आकाशगंगा आहे आणि त्या आकाशगंगेत ग्रह आहेत, ते सगळे फिरतायत पृथ्वी आणि ते स्वतःभोवती फिरतायत आणि काही ग्रह स्वतःभोवती फिरतायत आणि काही ग्रह त्या बरोबर त्या ऑर्बिटमध्ये फिरतायत, कक्षेमध्ये फिरतायत. आणि मग त्या ग्रहांना स्थिर कोणी केलं आहे तिथे अंतराळामध्ये? कोण धरू, अशी कोणती शक्तीने स्थिर केलेलं आहे? तर त्या इथं सांगितलं, भगवान सांगतायत, मी प्रत्येक ग्रहलोकात प्रवेश करतो आणि माझ्या शक्तीद्वारे ते आपल्या कक्षेत स्थित राहतात. मीच चंद्र होऊन सर्व वनस्पतींना जीवनरसांचा पुरवठा करतो. चंद्राचं असणं किती महत्त्वाचं, चंद्रप्रकाशाचं महत्त्व काय आहे? रात्रीच्या वेळेस चंद्राचा प्रकाश जेव्हा सगळ्या वनस्पतींवरती पडतो तर जीवनरस जे आपल्याला आपण खातो, वनस्पती काय आपण खातो, तर त्या वनस्पतींमध्ये तयार होणारा जीवनरस कशामुळे जास्त होतो? प्रकाशाचीही तितकीच आवश्यकता आहे आणि चंद्रप्रकाशाचीही तितकीच आवश्यकता आहे. आता एवढंच नाही, रस तयार करण्यासाठी प्रकाश भगवंत पुरवतात आणि खाल्लेलं पचन होण्यासाठी सुद्धा आतमध्ये सुद्धा वैश्वानर नावाच्या अग्नी म्हणून भगवंत आहेत, आपल्या जठराग्नी, ते या 14व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. सर्व प्राणीमात्रांच्या देहामधील जठराग्नी मी आहे आणि 4 प्रकारच्या अन्नाचे पचन करण्याकरिता मी प्राण व अपान वायूशी संयोग साधतो. ह्याच्यावरून कळून येईल की सगळं काही कोण करतंय? सर्व कारणम कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण आहेत. 15व्या श्लोकामध्ये म्हणले, मी प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे आणि माझ्यापासूनच स्मृती, ज्ञान, विस्मृती होतात. सर्व वेदांद्वारे जाणण्यायोग्य मीच आहे. निसंदेह मी वेदांताचा संकलक आहे आणि वेदांचा ज्ञाताही मीच आहे. अनेक लोक वेदाध्ययन करण्यामध्ये स्वतःचं आयुष्य घालवतात पूर्ण. 4 वेद शिकण्यामध्ये, वेदमंत्र शिकण्यामध्ये, आणि एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा त्यांना कळत नाही की पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण आहेत आणि त्यांची शरण घेतली पाहिजे. तर भगवान ते सांगतात की सगळ्या वेदांचा ज्ञाता मी आहे, कर्ता मी आहे वेदांचा, आणि सगळ्यांच्या हृदयातही मी परमात्मा रूपाने स्थित आहे. क्षर आणि अक्षर असे जीवांचे 2 वर्ग आहेत. भौतिक जगतात सर्व जीव च्युत असतात आणि आध्यात्मिक जगतात प्रत्येक जीवाला अच्युत म्हटले जाते. च्युत म्हणजे जे बंधनात अडकलेले आहेत, या जगातले जीव सगळे बंधनात अडकलेले आहेत. तर आणि जे बंधनात अडकलेले नित्यमुक्त आणि नित्यबद्ध म्हणजे इथं अडकलेले सगळे भौतिक जगातले जीव आपल्यासारखे, आणि नित्यमुक्त म्हणजे इथं काही जीव येतात, जसं शिल प्रभुपाद आले ते इथं राहिलेच नाही, राहिले त्यांचं कार्य करण्यासाठी आले आणि परत भगवतधामात गेले. तुकाराम महाराज आले, माऊली ज्ञानेश्वर महाराज आले, अनेक संत आले. तर संत हे कसे असतात? अच्युत. जसं भगवान श्रीकृष्ण अच्युत म्हणजे ज्यांचा कधीही पराभव होत नाही. तर आपला एक प्रकारे पराभव झालेला आहे, आपण या भौतिक जगात अडकलो म्हणजे पराभवच आहे तो. तर त्यामुळे आपल्याला च्युत जीव किंवा अक्षर असं म्हटलेलं आहे. 17व्या श्लोकात म्हणलेलं आहे, या दोहोंव्यतिरिक्त एक परमपुरुष परमात्मा आहेत जे स्वतः अव्ययी भगवंत आहेत आणि तेच त्रिलोकांमध्ये प्रवेश करून त्यांचे पालनपोषण करीत आहेत. विश्वंभर भगवंताचं एक नाव आहे. तर या सगळ्यांमध्ये हे च्युत, क्षर आणि अक्षर जीव सोडून विशेष परमात्मा रूपाने भगवान श्रीकृष्ण आहेत आणि ते सगळ्या लोकांमध्ये प्रवेश करतात आणि सगळ्या जीवांचं पालनपोषण करतात.
मी च्युत आणि अच्युत यांच्याही अतीत दिव्य आणि सर्वश्रेष्ठ असल्यामुळे जगतामध्ये तसेच वेदांमध्ये पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे. पुरुषोत्तम, पुरुषांमध्ये उत्तम. सगळे जीव त्यांना आपण पुरुष जर म्हटलं तर हे भगवंत पुरुषांमध्ये उत्तम, पुरुषोत्तम आहेत. आणि मग शेवटच्या 2 श्लोकांमध्ये भगवान सांगतात, जो मला संशयरहित होऊन पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणतो तो सर्वज्ञ होय. सर्वज्ञ म्हणजे सर्व काही जाणणारा. कोण आहे? जो भगवान श्रीकृष्णांना, कृष्ण इज द सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड हेड, कृष्णच पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत हे जो जाणतो तो या जगामध्ये सर्वात ज्ञानी आहे किंवा सर्वज्ञ आहे. आणि त्याला परत कुठलीही गोष्ट जाणण्याची गरज किंवा आवश्यकता राहत नाही. हे या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं की अरे हे ज्ञान घ्यायचं आहे, ते घ्यायचं आहे, PhD करायची आहे, आपल्याला एका गोष्टीचं ज्ञान आहे पण दुसऱ्या गोष्टीचं ज्ञान नाही आहे. आणि असे अनेक विषय आहेत की ज्याचं ज्ञान आपल्याला होऊ शकत नाही एकाच वेळेस. पण श्रील प्रभुपाद आध्यात्मिक दृष्टिकोनातून असा विषय आहे की ज्यांनी कोणी श्रीकृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत हे जाणलं, त्यांच्यासाठी कुठलीही गोष्ट परत जाणायची किंवा ज्ञान घेण्याची आवश्यकता राहत नाही. आणि म्हणून हे भारता तो माझ्या भक्तीमध्ये पूर्णपणे संलग्न होतो. आणि ज्याला समजलं की कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत तो भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीमध्येच पूर्णतः रममान होऊन भगवंतांना प्राप्त करतो. पुढं 20व्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे लास्ट, हे निष्पाप अर्जुना, हा वैदिक शास्त्राचा परमगुह्य गाभा आहे आणि तो आता मी तुला प्रकट केला आहे. जो कोणी हे जाणेल तो बुद्धिमान होतो आणि त्याच्या प्रयत्नांद्वारे सिद्ध होतो. जो कोणी हे जाणेल, आत्ता जे काही या 15व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितल्या सगळ्या गोष्टी, की चंद्र सूर्यांना माझ्याकडून प्रकाश प्राप्त होतो, माझं भगवत धाम स्वयंप्रकाशित आहे आणि पूर्ण पुरुषोत्तम म्हणून जो कोणी मला जाणेल तो मला प्राप्त करतो. तर हे सगळं या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. पुरुषोत्तम योग, भगवान श्रीकृष्ण हे परमपुरुष आहेत आणि तेच आदिपुरुषही आहेत, तेच यज्ञपुरुषही आहेत आणि तेच पूर्ण पुरुषोत्तमही आहेत. तर बाकीचे जर अवतार तुम्ही बघितले भगवंतांचे तर ते त्यांना पूर्ण पुरुषोत्तम असं नाही म्हणलेलं कुठल्याही अवताराला, पण श्रीकृष्णांना काय म्हटलेलं आहे? पूर्ण पुरुषोत्तम भगवान. म्हणून हे जाणून घेतलं पाहिजे. आणि विशेष करून या अधिक मासामध्ये हा अध्याय जास्तीत जास्त 15 अध्याय आहेत. आता एका श्लोकाचं विश्लेषण करायचं म्हटलं तर भरपूर वेळ आणि डिटेलमध्ये आहे ते. आपण केवळ सारांश रूपाने पाहिलं की कशाप्रकारे श्रीकृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत आणि आपण त्यांना शरण गेलं पाहिजे. आणि या कलियुगामध्ये भगवान श्रीकृष्णांना शरण जाण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण की, पुरुषोत्तम योग की, पुरुषोत्तम मास की, श्रील प्रभुपाद की. गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल.